गुड आफ्टरनून सगळ्यांना. दुपारचा व्हिडिओ येतो म्हणून गुड आफ्टरनून म्हणते बरं का. ते म्हणताना आता कसं काय ताई गुड आफ्टरनून म्हणतात. सकाळी बघा आज पोहे बनवायचे बघा नाश्त्याला. कांदा पोहे कुणाकुणाला आवडते कमेंट करून सांगा. तर आता मी बनवत इथं कुकर लावले, डाळीचं वरण भात आणि आता चपात्या करते बघा. दुपारच्या नाश्त्याला तर पोहे करायचेत होते बघ मी. हो का चपात्या इथं पीठ मळून घेतलंय. रोजच्या 10 चपात्या असते. तिथं कुकर लावलंय बघा. दिसलं का बघा चपाती कशी फुगते. चपाती कशी वाटली कमेंट करून सांगा. मस्त असं फुगली चपाती. आज कांदा पोहे बनवणार आहे दुपारसाठी. पण अजून आता कांदा पोहे बनवायचं नाश्त्याला काय पण बनवलं ना मग अजून दुपारी स्वयंपाक करावा लागतं. मग सगळं आवरलं की मग परत घाण होते, मग परत कंटाळा येते बघा. त्यामुळे एकदाच म्हणलं आता उठले नाहीत ना अजून कोणी. हे सगळे उठूस तर मला स्वयंपाक होऊन जा. बाहेरला डबा द्यायचा आहे बघा. आज डाळच देणार आहे त्याच्या डब्याला. मी दाखवते डबा बांधताना तुम्हाला. बघा कशी गोल आली चपाती. आली का नाही. क्वालिटी आणि क्वांटिटी असते आपल्याकडं. फुगते साधं तशीच गोल. चला नंतर भेटू आपण पोहे खाताना. आम्ही समजतावर कशा आहेत सगळ्या मस्त. मी आज पोहे बनवणार आहे तुम्हाला दाखवते. कांदा पोहे. चला बघूया. शेंगदाणे भाजायला ठेवलेत. इकडे शेंगदाणे भाजायला ठेवलेत. इकडे चहा ठेवला बघा. शेंगदाणे भाजतात. कांदा हे कापून घेतला. इथं कांदा घातला आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर. हे नाही बरं का, हे वरणाला फोडणी द्यायची. चला मग शेंगदाणा भेटल्यावर भेटू. पहिल्यांदा जिरे टाकून घेतो. शेंगदाणे तेल चहा देतात त्यांना. बडबड करते चहा प्यायला त्याला बसतात. चहा द्यायला कांदा भाजून घेतो. पोहे टाकून घेतो ना. बघा दाखवते तुम्हाला. तसे काम हे सगळं आवरलं बघा. बसले होतं. कपडे 5 वाजता धुवत असते मी. तुम्हाला तर माहिती त्याच्या वरती ऊन आहे.
फरशी पुसले बघ, हे सगळं परत राडा केलं कोणाला दिसलं का? सगळं झालं आवरून. इथं बाथरूम आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, बंद आहे ते बाथरूम. त्याचं काही काम उरकाना गेलंय आणि काम पण काय त्याचं अर्धच राहिलंय बघा. तर मी आज पोहे बनवलेत, पोहेची रेसिपी टाकणार आहे बघा. पोहे बनवले होते सकाळी आणि बाहेरला डाळ कांदा, ह्यांना गोळीची भाजी बनवली होती. गोळीच्या भाजीला तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा बरं का. आम्ही तर गोळीचीच भाजी म्हणतो बघा. तुम्ही काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. आम्ही गोळीची भाजी म्हणतो, तुम्ही काय म्हणता. झालं का सगळ्यांचे कामं बी? मग माझं आत्ताच काम आवरलं, म्हणले एक व्हिडिओ घ्यावं. व्हिडिओचा टाईम झाला. झाडून पुसून धुणं भांडे धुणं राहिलं बरं का, बाकीचं झालं सगळं झाडून पुसून, बाथरूम घासून, स्वयंपाक. बायाला डबा दिला, त्यांना डबा दिला, बायाला डाळ कांदा दिला आणि चपाती, यांना गोळीची भाजी आणि चपाती आणि तोंडी लावायला शेंगदाणे दिलेत बघा थोडे थोडे. आणि सकाळी कांदे पोहे बनवले, ते सगळ्यांचा नाश्ता झाला कांदे पोहे. नाश्त्याला काय बनवलं तर नंतर स्वयंपाक करावंच लागतं, त्यामुळं नाश्त्याच्या नादीला लागत नसते बघा. मी आजच बनवलं, कधीतरी बनवत असते, रोज नाही. भैया डबा घेऊन जातो, त्याच्यामुळं स्वयंपाक करायचं, नाश्ता करायचं का काय करायचं गडबड होते बघा. त्यामुळं मग मी बनवतच नाही, मग भाजी चपाती खाऊनच जात असते. पण आज कुणाला खायचं होतं म्हणून पोहे बनवले बघा. ते म्हणलं मम्मी पोहे बनव, मला खायचे. मग पोहे बनवून सगळ्यांनी खाल्लं, सगळ्यांचा नाश्ता हे झाला. परत स्वयंपाकाला लागले, डाळ कांदा केला, गोळीची भाजी, चपाती, ह्याला एक भाकर आणि गोळीची भाजी चपाती. काल 2 चपाती नेली, त्या आज देऊ का म्हणलं तर नको म्हणलं. मग एक भाकर केली, भाजी केली आणि मला कोणाला उरल्या 2.5 चपात्या. कालचा थोडा भात आहे ते परतणार आहे. पोहे खाल्ले तर आम्ही सकाळी. मला काय आता भूक लागत नाही, 4-5 वाजताच. 4-5 वाजता जेवायचं आणि मग जेवायचं आणि मग थोडे कपडे आहेत ते धुवून टाकायचं. आज मी साडी हिरवी घातली बघा. भैया पोटात होतं ना, तेव्हा आईने घेतली, तर मला ही साडी ढवायची म्हणून ब्लाऊज फाटून गेला, ह्याच्यावरची साडी राहिली. म्हणलं लय दिवस झालं घातली नाही, हे ब्लाऊज पण मॅचिंग होत होतं म्हणून घातली. तर माझे व्हिडिओ कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा. चला, गुड आफ्टरनून सर्वांना. सकाळी व्हिडिओ बनवते मी, मग हे व्हिडिओ दुपारी 1 वाजता सोडते ना, त्यामुळे मग गुड आफ्टरनून म्हणते बघा. सकाळीच बनवत असते व्हिडिओ, पण दुपारी सोडते, त्याच्यामुळं गुड आफ्टरनून. चला, बाय बाय. जय महाराष्ट्र, जय हिंद. माझे व्हिडिओ कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आय लव्ह यू.